पद्मिनी म्युझिक प्रस्तुत कथा महालिंगरायाची रंगदार ढंगदार ढोलाच्या तालावर सादर करते आहेत शाहीर महादेव श्रीपती बुडके आणि पार्टी वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर। कुंती मातेला मंत्र दिले त्या दुर्वास मुनीनी, तिला लग्ना आधी बाळ झाला सूर्याच्या तेजानी, कवच कुंडले दिली व त्याला सर्व देवानी, अपवादा पायी बाळ सोडला गंगेत नेऊनी, सांभाळ त्याचा केला र बाबा आदिरथ कोळ्यानी, नाव त्याचे व ठेविले बघा कर्ण म्हणूनी, वाश्यावगड खानाचा वरदास्त शिरावर घेऊनी, थाप मार डिंबाड्या ताल धरुनी। सुंबरान मांडल सुंबयारान मांडल, सुंबरान मांडल सुंबयारान मांडल, सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला, वनकाशी लिंगाला वनकाशी लिंगाला, पांढरीच्या देवाला माझ्या वाशी अवघड खानाला, देव जातो या जळाला मैमालई व वाशीला, उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला, वंदितो मी कुणाला वंदितो मी कुणाला, वाशी माझ्या गावचा रानग्याच्या कुळीचा, नानशाहीर नावाचा गुरु माझ्या संगाचा, झालं बर दिवस शैर गेला होऊन, उभा राहिल्या जाग्याला वंदितो मी कुणाला, स्त्रियान उन्हाताला स्त्रियान उन्हाताला, तीन मूर्ती दत्ताला तीन मूर्ती दत्ताला, राम माझ्या सीताला राम माझ्या सीताला, अंजनीच्या सुताला बाळ ब्रह्मचारीला, कुळ माझ्या स्वामीला ज्योती केदार लिंगाला, देवा चरण वंदल जातो माझ्या मार्गाला, गुरु चरण वंदल जातो माझ्या मार्गाला, उगावत्या या बाजूला उगावत्या या बाजूला, जमखंडिया भागाला जमखंडिया भागाला, काननूर या नगराला काननूर या नगराला, भरपूर
बाजूला जमखंडी भागाला त्या काननूर नगराला ब्रेकाता बाजूला फार पूर्वी कालाला पहिल्या सती योगाला त्या भोळ्या राजाला ब्रेकाता घडायला या मावलखोऱ्या देवानी विचार केला मनाला रामाच्या रात्रीला मावलखोऱ्या देवानी त्या गाई तर त्या गोठणाच्या माळाला त्या गोठणाच्या ब्रिका माळाला देव निघून ब्रिकाता जायला मावलखोऱ्या देवानी रामाच्या रात्रीला मावळचा मठ तयार केला गाई तर त्या गोठणाला त्या मठाच्या मोरल्या ब्रिका बाजूला कांबळ्याचं निशाण त्याने ब्रिका लावायला रामाची रात्र संपली सवळच्या पाऱ्याला त्या लहान तान्या बाळानी ब्रेका धोरगुर ब्रिकाता सोडायला बाळ निघून गेली त्या गाई तर त्या गोठणाला लहानतानी बालक खेळ आली होती ब्रिकाता खेळायला आले ढोर गुर सोडून सोडून गा ढोर गुर सोडून सोडून गा खेळ होती खेळत खेळत गा खेळ होती खेळत खेळत गा खेळत्याल्या जाग्याला जाग्याला गा खेळत्याल्या जाग्याला जाग्याला गा उन्हाळ्याच्या किरणान किरणान गा कांबळ्याचं लिशान लिशान गा झळकुत्या लागल लागल गा झळकुत्या लागल लागल गा तर ह्या लहान तान्या बाळांनी ढोरगुर सोडायला खेळ लागली खेळायला खेळ खेळत्या जाग्याला लहानतान्या बालकांनी कमळ्याचं निशाण लावले तर ब्रिकाता दिसायला उन्हाच्या किरणानं कांबळ्याचं लिशान लागलं झळकायला झळक त्याला निशान त्या लहान तान्या बाळांनी नेत्रानं पाहिलं त्या टाइमबाला लहानतानी बाळाला आली होती एकमेकाला ब्रिकाता बोलायला बाबा रे गाई तर त्या गोठणाला अचानक देवाला चला जाऊन पाहूया आपण म्हणून मात्र त्या टाइमबाला लहानतानी बाळाला आली वाट ब्रिकाता चालायला बाळ पळत निघून गेली त्या गाई तर त्या गोठणाला करसिदाच्या रावळाला लहानतान्या बालकांनी राहू देऊळ ब्रिकाता बघायला अन रावळाच्या मदाला रावळाच्या मदाला रावळाच्या जवळ जवळच्या जाऊन दुनिया हात जुडून दुनिया हात जुडून पायावती पडीत पडीत गा पायावती पडीत पडीत तर ही बाळ निघून गेली त्या रावळाच्या जवळल्या बाजूला जाऊन त्यांनी देव बघायला ते देवतानी ब्रिकाता बघायला लहानतानी बाळाला आली होती पाया ब्रिका पडायला दोन्ही हात जोडले देवदर्शन केलं बाळ एकमेकाला लागली होती बोलायला गाई तर त्या गोठणाला अचानक देवाला चला निघून जाऊया आपण गावच्या मदाला तर आपण ही बातमी जाऊन सांगितली पाहिजे ब्रिका गावच्या पाटील ब्रिकाता धन्याला म्हणून त्या लहान बाळाली पुढचा पुढा माघारी फिरवायला लहानतानी बाळ पळ धाव त्या टाइमबाला वाटाली होती ब्रिकाता चालायला निघून आली ब्रिका गावच्या तमादाला जाऊन त्या रास भिदीला गावधणी दादाला लागली बोलायला अचानक गाई चरत्या गोठणाच्या माळाला तर बाबा रे देवलाला ब्रिका आपल्याला आता दिसायला कांबळ्याचं निशाण लागलं झळकायला पाहिलं आम्ही निघून आलो आता गावाच्या मदाला लहानतान्या बालकांचे बोलया पाटील दादा ब्रिका आता ऐकायला लहानतानी बाळ लागल्यात सांगायला आपण निघून गेलं पाहिजे बघायला म्हणून त्या गावधणी दादानं मात्र त्या दिवसाला विचार मनाचा ब्रिका आता करायला सकळी कपांडर घेतली होती संगतीला गावधनी दादा मात्र त्या टाइमबाला वाटला होता सुता ब्रिका आता चालायला निघून आला या गोठणाच्या ब्रिका माळाला आलं चालला बघा निघून चालला बघा निघून गाई तर त्या गोठणाला गोठणाच्या माळाला करसिदाच्या रावळाला रावळाच्या जवळ
तर हा गावधनी दादा निघून गेला गावधनी त्या घटनाच्या माळाला. देव धरमदेव पाटील दादा नबरी का आता बघायला चिंता पडली मनाला धनगरी धर्मातलं हे लागले देवस्थान दिसायला. आता ह्या देवाची सेवा करण्यासाठी मी देव कुणाला मुलाला होता पाटीलाचा विचार मनाचा तबरी का करायला. एकुलता एक धनगर होता गावाला तोही नाही जाग्याला. मेंढ्या राखण्यासाठी निघून गेला किसनाच्या काटाला. बऱ्या देवाची सेवा पाहिजे आता करायला. म्हणून त्या गावधनी दादानं काय केलं मात्र त्या टाइमाला तर हा काळी ब्रेका आता मारायला. हाक मारली कुणाला हाळी मारली कुणाला संधी बघाया शिपायाला संधी बघाया शिपायाला. बोलावून त्या घेवाव शिंगाड्याच्या या बाळाला बोलाया लाव लागला. सिंग बगाव फुकायची ती आज्ञाव केलिया. सिंग बगाव फुकायची ती आज्ञाव केलिया. शिंगाचा तोय आवाज आवाज त्याव ऐकून संधी बघाया शिपाईव. शिंगाड्याच्या बाळाला ताकीद केली. शिंग फुकायची आज्ञा दिली त्यावेळेला शिंगाड्याच्या बाळाने शिंग फुकायची सुरुवात ब्रेका आता करायला. शिंगाचा आवाज ऐकला संधी शिपाई धावत निघून आलं गावधनी दादाच्या जवळल्या बाजूला. पाटीला होता ब्रेका सर्व सारी हकीकत आता सांगायला. बाबा रे अचानक देवाला आमच्या गावाला माहित नाही कुणाला एकुलता एक धनगर होता आपल्या गावाला. तुम्ही मेंढ्या राखण्यासाठी निघून गेलाय कृष्णा नदी ब्रेका आता काटाला. जाऊन बोलवून आणलं पाहिजे त्या धनगराला जावा निघून म्हणून आज्ञा केली त्या संधी शिपायाला. पाटीलाच्या आज्ञा ब्रेका आता घ्यायला संधी शिपाई वाट लाल ब्रेका आता चालायला. अन रानुमाळ पळत रानुमाळ पळत चाललं बघा निघून चाललं बघा निघून गेलं कुठं निघून गेलं कुठं निघून किसनाच्या काटाला किसनाच्या काटाला किसनाच्या काटाला किसनाच्या काटाला. तर हे संधी शिपाई पळत धावत निघून गेलं त्या किसनाच्या काटाला. कृष्णा नदी ब्रेका आता काटाला जाला लाली होती शोध ब्रेका आता लावायला. जाऊन त्या धनगराच्या धरलं होतं हाताला लागली होती बोलायला. बाबा रे अचानक देवाला आपल्या गावाला त्र्या गोठणाच्या ब्रेका आता माळाला. गावधनी दादानं बोलावणं केलं तुम्हाला निघून जायचं आपण देवा करसिदाच्या रावळाला. संधी शिपाईला ब्रेका आता बोलायला. ताबडतोब घेतला त्या धनगराला संगतीला निघून आलं त्या गाही चरत्या गोठणाच्या माळाला. त्र्या गोठणाच्या माळाला निघून ब्रेका आता जायला. देवधरम त्याने ब्रेका बघायला. घुमक वाजीव जोरान वाजीव जोरान ववी गातो मी जोमान ताल येतो या ढोलान. वाजीव जोरान वाजीव जोरान ववी गातो मी जोमान ताल येतो या
सांगायचं मंडळी, ढोलाची थाप पडली की अंग कसं फुगून जात या. अशा ढोलाच्या तालावर सुर धरला सुरत्यान, धरला सुरत्यान, व विगातो मी जोमान, ताल येतो या ढोलान. संधी शिपाई त्या धनगराला घेऊन आलं गोटणाच्या माळाला. आल्याबरोबर त्या टाइमाला चला ब्रेका आता बघायला राऊळ दिवूळ पाहिलं, देवदर्शन केलं, दोन्ही हात जोडून त्या टाइमाला देवा करे शिदाच्या पायाला लावता ब्रेका आता पडायला. एवढ्यात तो गावधणी लागला बोलायला, बाबा रे तुझ्या धर्मातलं हे देवस्थान लागले बर का दिसायला. तरी बाबा रे देवाची तू सेवा पाहिजे ब्रेका आता करायला. कडा करंडा देतो तुला नीती नेमाप्रमाणे, तू या देवाची सेवा पाहिजेच करायला. लावता पाटील ब्रेका बोलायला आज्ञा मान्य केली त्या धनगरानं. त्या पहिल्या सती योगाला करी कनापा गावडा नाव त्याचं वचन दिलं बरं का त्यानं पाटील दादाला. पुन्हा लावता दिवशी ब्रेका आता करायला. घडा करंडा घेतला हाताला, निघून गेला आपल्या घरवाड्याला. उद्यापासून नीती नियमाप्रमाणे त्या टाइमाला देवा करशिदाच्या पण सेवा पाहिजे बाबा रे आता करायला. रामाची रात्र संपली बरं का सवळच्या पाऱ्याला. दिनमान ब्रेका आता उगवायला. अन सवळ तांबड फुटाईला, सवळ तांबड फुटाईला. पाट्याचे हार वाजायला, कोंबड्याच्या बांगला. गेला बघायो निघून त्या हिरी बघा भरवला. अंघुळ सवळ करून, अंघुळ सवळ करून, पाण्याचा त्यो घडाव घेतला बघा भरून. नीती नेमाप्रमाणे निघून गेला सवळच्या पाऱ्याला, कोंबड्याच्या बांगला. पाटी 4 वाजायला. वाटला लावता ब्रेका आता चालायला. निघून गेला हिरी ब्रेका आता बारवायला. स्नान संध्या त्यानं करायला. पाण्याचा घडा भरून घेतला हाताला, पंजाचा पिळा लावला होता खांद्याला. आला ब्रेका वाट आता चालायला. रैवडीची पत्री तरवडीची फुलं लागला होता तोडाईला. लावता ब्रेका आता भरायला. अन फुल गावता तुडीत गा तुडीत, फुल गावता तुडीत, करंडा उता भरीत गा भरीत, करंडा उता भरीत. चालला बघा निघून गा निघून, करशिदाच्या रावळाला, करशिदाच्या रावळाला गा रावळाला, गोटणाच्या माळाला. दरवाजाच्या तोंडाला, बाहेरल्या बाजूला, जाऊन उभा राहिला, जाऊन उभा राहिला. विचारवता करीत व विचारवता करीत, रैवडीची पत्री तरवडीची फुलं तुडीत, करंडा भरीत निघून गेला त्या करशिदाच्या रावळाला. निघून गेला ब्रेका या घोटणाच्या तमाळाला. जाऊन दरवाजाच्या तोंडाला उभा राहिला, बाहेरल्या बाजूला विचार लागला होता करायला. सेवा पाहिजे बाबा रे आता पण करायला. म्हणून पाण्याचा घडा ते रैवडीची पत्री करंडा ठेवला होता खाली हाताला. झाडू त्यानं बरं का घ्यायला. राहुल देऊला लावता स्वतः ब्रेका आता झाडायला. राऊळ दिवूळ झाडलं ताज्या पाल्याचा, सिताळा दिला शिळी पूजा उतरली त्या टाइमाला. सेवाला लावता ब्रेका आता करायला. नवीन सेवा देवाची करायला. सेवा देवाची करून मात्र त्या टाइमाला त्याला लावता दिवा फुलं ब्रेका घालायला. निवदाचे ताट ठेवलं देवाच्या मोरल्या बाजूला. सोन्याची धुपारत घेतली होती हाताला. आला लावता ब्रेका वाटाता चालायला. निघून गेला अग्निनबाईच्या घर वाड्याला. खैराचा इंगुळ त्यावरती घालायला. तर घराच्या अंगरावरती लोबंती उद्यान ब्रेका आता घालायला. सूर्यनारायणाला धुपारत ववाळली. देवा करसिदाला धुपारत ववाळून त्या टाइमाला परत निघून आला सुता करशिदाच्या ब्रेका आता रवळाला. निघून गेला घरवाड्याला. असा
कसा नीती नेम चालला त्याचा बरेच दिवस झालं त्या टाइमाला शिवाला लावता ब्रिका आता करायला पहिल्या सतीयुगाला 2 मुलगा होतं त्याच्या पोटाला वडील मुलग्याचं 2 हाताचं 4 हात केलं बरं का म्हणून बरं का तालाला बोलायला लहान मुलगा चित्र शाळेमध्ये लागला होता शिकायला काही दिवस निघून गेलं वडील मुलगा त्या टाइमाला बापाला लावता स्वतः ब्रिका आता बोलायला बापा समरता पित्या दौलता सांगतो ऐका बरं का तुम्हाला म्हणला लावता ब्रिका सर्व सारी हाकी आता बापाला सांगायला घर प्रपंचा सोडून नुसतीच या देवाची तुम्ही लागला सेवा करायला आता तुम्ही मेंढ्या राखण्यासाठी निघून जावा किसनाच्या काटाला घर परपंचा बघून मी देव सेवा करतो म्हणला ब्रिका आता सांगायला मुलग्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या वडिलानं हातामध्ये काठी घेतली घुंगडी लावली होती खांद्याला वाटला ब्रिका आता चालायला निघून आला कृष्णा नदी ब्रिका काटाला अन चालला बघाय निघून आता चालला निघून चालला बघाय निघून आता चालला निघून किसनाच्या काटाला मेंढ्या भूतावर राखीत बघा मेंढ्यावर राखीत घर बघा या वाड्याला आता घर या वाड्याला वडील त्या या मुलग्यानं बघा वडील मुलग्यानं म्हणण्याप्रमाणे रामा बाप निघून गेला किसना नदीच्या काटाला मुलगाला लावता विचार मनाचा ब्रिका आता करायला बापाचा नेम पाहिजे चालवायला देवा रसिदाची सेवा पाहिजे करायला लावता मनामध्ये ध्यास ब्रिका आता घ्यायला म्हणून रामाची रात्र संपली दुसऱ्या दिवशी सवळच्या पाऱ्याला दिनमान ब्रिका आता उगवायला कोंबड्याच्या ब्रिका आता बांगायला सवळ तांबड फुटायला निघून गेला स्नान करण्यासाठी त्या हिरी भारवला कृष्णाला लावता ब्रिका आता करायला पाण्याचा घडा भरून घेतला हाताला पंजाचा पिळा त्याने लावला होता खांद्याला त्याने हातामध्ये ब्रिका आता धरायला रैवडीची पत्री तरवडीची फुलं तुडीत करडा भरीत मात्र त्या टाइमाला लावता ब्रिका आता चालायला निघून आला देवा कर्षिदाच्या ब्रिका आता रावळाला चालला निघून चालला निघून घोटणाच्या माळाला घोटणाच्या माळाला कर्षिदाच्या रावळाला बघा कर्षिदाच्या रावळाला दरवाजाच्या तोंडाला गा बाहेरल्या बाजूला दरवाजाच्या तोंडाला जाऊन उभा गा राहिला बापाचा नेम गा बघा नेम चालवीत तर आता बापाचा नेम पाहिजे चालवायला निघून गेला देवा कर्षिदाच्या रावळाला रावळामध्ये ब्रिका आता जायला पाण्याचा घडा करणार त्याने खाली ब्रिका आता ठेवायला नीती नेमाप्रमाणे झाडू घेतला हाताला राऊळ दिवूळ झाडलं त्या टाइमाला पाण्याचा शिताळा त्याने ब्रिका आता द्यायला शिळी पूजा त्याने ब्रिका उतरायला देवा कर्षिदाची नवीन सेवा केली बापाच्या नेमाप्रमाणे सोन्याची धुपारत घेतली होती हाताला आणि वाटला होता ब्रिका आता चालायला निघून गेला अग्नीन बाईच्या घरवाड्याला जाऊन त्यामध्ये खैराचा इंगुळ घालायला इंगळावरती लोबंती होत त्याने ब्रिका आता घालायला धुपारत ववाळली सूर्यनारायणाला धुपारत ववाळली देवा कर्षिदाला आणला होता ब्रिका दुपारत खाली आता ठेवायला दुपारत टिवली देवा कर्षिदाच्या मोरल्या बाजूला देवा कर्षिदाला मात्र त्या टाइमाला होता ब्रिका मनाचा पडायला दोन्ही हात